हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हे बघा, काळ बदललेला आहे. बदललेल्या काळाप्रमाणे आपण स्त्रियांनी पण आपली जीवन कौशल्य बदलायला पाहिजे. पूर्वी कसं असायचं? पूर्वी घर नीट नेटकं ठेवते, स्वच्छता ठेवते, व्यवस्थित स्वयंपाक करता येतो म्हणजे ओके, छान, ही घर छान सांभाळेल असं म्हणायचे. पण आज तेवढं पुरे आहे का? फक्त घर स्वच्छ छान ठेवते, स्वयंपाक छान करते, घरच्यांचं सगळ्यांचं बघते, एवढंच पुरेसं आहे का? जीवन कौशल्य म्हणून जगताना एक उत्तम गृहिणी म्हणा किंवा बायको म्हणा, आई म्हणा, सून म्हणून एवढंच पुरेसं आहे का? आजचे काळाला विचारलं तर नाही, उत्तर नाही, एवढंच पुरेसं नाही ते. आणि मी 5-6 कौशल्य सांगणार आहे. आजचे प्रत्येक स्त्रीला ही कौशल्य यायला पाहिजे, म्हणजे आपलं जीवन अतिशय सुंदर आणि छान होणार आहे. पहिलं जीवन कौशल्य म्हणजे फक्त घरातलं ती करते. तिला बाहेर जा, बँकेत जा, ATM मधनं पैसे काढून आण किंवा हे पैसे भरून येत नाही, बसनं जायला माहीत नाही, रेल्वेनं कसं तिकीट घ्यायचं, कुठे जायचं माहीत नाही, पाण्याचं बिल भरून ये म्हटलं नाही येत. उपयोगाचं आहे का मग आजचे एक क्षणाला? किंवा शाळेत मुलांचे पालकांची मीटिंग असते, तिथे जायचं, तिथे काय आपली मतं मांडायची, हे काहीच येत नाही तिला. घर छान करते पण तिला बाहेर जायचं कसं काही येत नाही, बाहेरचं कुठलं काही येत नाही. उलट मूल आजारी पडलं की दवाखान्यात जायचं, ते कुठे केस पेपर काढायचं कसं काही माहीत नाही तिला. उपयोगाचं आहे का? नाही. म्हणजे ते सगळे बरोबर तिला बाहेर जायचं कसं हे पण यायला पाहिजे. आउटसाइड नॉलेज तिला 0 असून चालणार नाही. हे झालं पहिलं. आणि दुसरं, लँग्वेज स्किल यायला पाहिजेत. लँग्वेज स्किल म्हणजे इंग्लिश. आजचं ह्याला इंग्लिश यायला पाहिजे. का म्हणजे सपोज तुम्ही दुसरीकडे फिरायला गेलात, दुसऱ्या राज्यात गेलात, फॉर एक्झाम्पल केरळमध्ये गेलात, तिथे तुमची लँग्वेज येणार नाही, तिथे तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. किंवा कुठे गेलात, फॉर्म भरायचे असतात, हे एक कम्युनिकेशन टूल आहे. ती काही ती भाषा यायला पाहिजे, कम्युनिकेशन टूल आहे. तर त्यामुळे कुठलाही फॉर्म भरायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता कितीतरी फॉर्म्स बघा इंग्लिशमध्येच असतात. नवोदयचे फॉर्म आता आलेत बघा, तुम्ही इंग्लिशमध्ये भरायला पाहिजेत, कुठल्या बाकी भाषेत तर नाहीत ते. त्यामुळे तिला इंग्लिश पण यायला पाहिजे. हे झालं दुसरं स्किल. तिसरं, फायनान्शियल स्किल. आपल्याला माहीत आहे आज आता महागाई तरी वाढलेलीच आहे. किंवा आपल्याला कुठेही जायचं असलं, काही असलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडनं पैसे मागून घ्यायला लागतात. हे योग्य आहे का हो? आणि सांगू का, जोपर्यंत आपण दुसऱ्याचे पैसेवर जगतो तोपर्यंत आपल्याला खरं फ्रीडम नाही. त्यामुळे ॲटलिस्ट आपले पुरते तरी आपल्याला मिळवायला यायला पाहिजेत. काही करा तुम्ही, घरात छोटासा उद्योग करा, बाहेर जाऊन नोकरी करा, काहीही करा, फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. नुसतं फायनान्शियली इंडिपेंडेंट नाहीये, ते पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे हे पण आपल्याला यायला पाहिजे. आणि हे एक मी तुम्हाला सांगू का, स्वतः आपण पैसे मिळवतो तेव्हा जे एक पवर आपल्याला येते
नातं एक वेगळंच आहे. आणि पैसा आहे का नाही हे ग्रेटेस्ट मोटिवेशन आहे. त्यामुळे तिला स्वतःचं काही घरात न करा, तुम्ही बाहेरच जायला पाहिजे असं नाही, काहीही करा, पण काहीतरी स्किल पाहिजे. पुढचं डिजिटल स्किल. हल्ली आपण कसं घरात बसून काही मागवू शकतो, कुठेही जायचं असलं की तिकीटं बुक करू शकतो. ह्याला सगळ्याला डिजिटल स्किल यायला पाहिजे का नको? किंवा ॲडमिशन घ्यायची आहे, किंवा ईमेल करायचा आहे कोणाला तरी, रेझ्यूम पाठवायचा आहे. त्यामुळे बेसिक डिजिटल नॉलेज तरी यायला पाहिजे. आणि हल्ली तर सोपं झालंय, आपल्या हातात मोबाईल आहे, नेट असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला यायला पाहिजे. कुठे आपण जातो, देवळात जातो, तिथे सुद्धा आपल्याला दर्शन ऑनलाईन आपण बुक करू शकतो. हे सगळं त्यामुळे डिजिटल ज्ञान पण पाहिजे. आणि हे सगळं झाल्यावर का नाही कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स म्हणजे कसं, कोणाशी बोलायला कॉन्फिडन्स पाहिजे. विथ कॉन्फिडन्स तुमचं बरोबर आहे, तुम्ही चुकलेलं नाही, ते तुम्हाला तुमचं आवाज उठवायला यायला पाहिजे. आता सपोज तुम्ही दुकानात जाता, दुकानदार फाटकी नोट देतो, म्हणायला पाहिजे नाही दादा ही नोट मी घेणार नाहीये, नाही तर जाऊ देत, कसं म्हणायचं, म्हणून आणायची, घरात आणून ती चिकटवायची. नाही, तिथलं तिथे आपल्याला व्यवस्थितपणे बोलायला यायला पाहिजे. आणि चूक नसताना कोणी आपल्याला काही म्हटलं तरी गप्प बसायचं नाही. म्हणजे मी भांडा तुम्ही म्हणत नाहीये, पण आपली चूक नसताना कोणी काही केलं की आपल्याला बोलायला यायला पाहिजे तिथलं तिथे. सपोज तुम्ही कुठे तर जाता, तुमचं बुकिंग झालेलं आहे, तुमच्या सीटवर ऑलरेडी कोणतरी येऊन बसलेलं आहे, तुम्हाला सांगायला पाहिजे हे बघा ही सीट माझी आहे, उठा रिकामा करा, मी तिथे बसणार आहे. म्हणजे आपल्याला हे कॉन्फिडन्स पण पाहिजे. नाही ते जाऊ देत, बसलेत ना, नाही असं नाही करायचं. आणि एक का नाही महत्वाचं जीवन कौशल्य म्हणजे नाही म्हणायला यायला पाहिजे. कित्येक वेळेला आपल्याला कसं नाही म्हणू, आपण स्वतःला त्रास करून घेऊ पण नाही म्हणणार नाहीये. असं करू नका. नाही म्हणायचंय तिथे नाही म्हणायला पाहिजे. जरा निष्ठुर आलं तरी चालेल. त्यामुळे नाही म्हणायला सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं ही 6 कौशल्य आजचे प्रत्येक गृहिणीला यायला पाहिजे. गृहिणी नव्हे, बाहेर जाणारी असली की तिला आपोआप येतात, म्हणून मी गृहिणी म्हणते. त्यामुळे आपल्या मुलींना सुद्धा आपण मोठं करताना लहानपणीपासून त्यांना हे सगळं तिला आपण अप टू डेट करून तिला हे सगळे गुण संपन्न करूनच तिचं लग्न करून द्यायचं. नाही ते हल्ली एवढे प्रॉब्लेम्स येतात. कशामुळे? मुलींना काहीच पॉवर नाही हो. त्यामुळे उलट घरात आई सुद्धा म्हणते अगं ॲडजस्ट करायलाच लागते, आम्ही नाही का ॲडजस्ट केला, ॲडजस्ट कर. मग अगदी ॲडजस्ट करायचं अवघड झालं किंवा त्यांना शक्यच झालं नाही की त्या काय करतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे लहानाच्या मोठ्या आपण त्या मुलींना केलेला आहे. मग कोण तर त्यांना त्रास देतो, मारतो, उठकी सूट बोलतोय. का सहन करावं ते? त्यांची चूक नसताना बिलकुल ते सहन करता कामा नये. म्हणून आपण त्यांना हे लाईफ स्किल्स अवगत करायला पाहिजे. त्यांना आपल्या पायावर उभं राहायलाच द्यायला. ओके, शिक्षण नाही ना, बाकी कितीतरी कला आहेत, त्यांचे आवडीचं काहीतरी कला तिला नैपुण्य मिळवू देत, काही असू देत, पण स्वतःचे पायावर मानानं डिग्निटीनं उभं राहायला यायला पाहिजे. आणि कुठे नो म्हणायचं तिथे नो म्हणायला यायला पाहिजे.
कोणी आपल्याशी कुठले तरी हे नाव वागलं, फसवायला लागलं की तिथे सुद्धा आपला आवाज उठवायला पाहिजे. कसं बोलू, काय करू, असं उपयोगाचं नाही. त्यामुळे मला वाटते प्रत्येक स्त्रीनं आज हे सगळे 6 स्किल्स, लाईफ स्किल्स म्हणते मी, का म्हणजे जीवन जगण्याची कौशल्य आहेत ती आपण अवगत करायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे, लेट मी नो. हॅव ए गुड डे.